आता हे दोन्ही इक्वेशन मी सोबत सोबत लिहितो पहा. x इज इक्वल टू टॉइस bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे y इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेशन मी सोबत का बरं घेतल्या? कारण की दोघांमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे? x इज इक्वल टू टॅन थीटा. सबस्टिट्यूशन टेबल मध्ये हा जर आपण पार्ट पाहिला समजा b ला काढून, b ला जर बाजूला केलं समजा, तर तो पार्ट सबस्टिट्यूशन टेबल मध्ये सेम असाच असतो आणि त्याच्या ठिकाणी x च्या ठिकाणी आपल्याला टॅन थीटा ही व्हॅल्यू पुट करायची असते. ठीक आहे. वाटल्यास मी याला पार्ट थोडं चेंज करतो. x इज इक्वल टू हा b आधी लिहितो, ओके, आणि मग नंतरचा पार्ट ब्रॅकेट मध्ये लिहितो मी. ओके, b ला थोडं बाजूला लिहून 2t, ओके, 2t आणि अपॉन मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. आणि इकडे y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर आणि अपॉन मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. ओके. आता हा कोणता पार्ट झाला? इथे कोणती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला? t इज इक्वल टू टॅन थीटा. आताच आपण सबस्टिट्यूशन टेबल मध्ये पाहिलेलं आहे समजा. ठीक आहे. म्हणजे इथे आपण पुट करणार दोन्ही ठिकाणी पुटिंग t इज इक्वल टू टॅन थीटा. ओके. ठीक आहे. काय आन्सर मिळेल मग पहा बरं. x इज इक्वल टू b इंटू टॉइस टॅन थीटा, टॉइस टॅन थीटा, ओके, डिवायडेड बाय 1 प्लस टी चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर. बरोबर आहे ना? टी चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन मध्ये पहा, y इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टी चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा आणि अपॉन मध्ये पुन्हा 1 प्लस टी चा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. आणि जशी आपण इथे व्हॅल्यू पुट केली समजा, हा फॉर्म्युला बनून जातो ट्रिगोनॉमेट्रीचा. ठीक आहे. हा 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा पण फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे बघा, हे बघा, 2 टॅन थीटा किंवा 2 टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स कशाचा फॉर्म्युला आहे? साइन 2x. ओके. आणि हा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आहे cos 2x. तर आता आपल्याला हे दोन फॉर्म्युले घ्यायचे, साइन 2x आणि cos 2x. ठीक आहे. पहा. ओके. x इज इक्वल टू b इंटू हा कशाचा फॉर्म्युला आहे म्हटलं? साइन 2 थीटा घ्यावं लागेल. ओके. इथे थीटा आहे, थीटा घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर y इज इक्वल टू a इंटू हा कशाचा फॉर्म्युला आहे? cos 2 थीटा. ओके. असं समजा की इथून आपला क्वेश्चन स्टार्ट झालाय. आता इथून काय झालं? आपला क्वेश्चन स्टार्ट झालाय समजा. या दोघांमध्ये पहा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल आपल्याला? थीटा, म्हणजे पॅरामीटर थीटा. ओके. थीटा आणि तिकडे थीटा समजा. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके. याचा आन्सर मी काढतो पहा, d बाय डी थीटा, ओके, ऑफ x इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर b बाहेर. ओके. साइन 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय डी थीटा ऑफ साइन 2 थीटा. ओके. या इक्वेशन साठी d बाय डी थीटा ऑफ y इज इक्वल टू हा a कॉन्स्टंट नंबर आणि d बाय डी थीटा ऑफ cos 2 थीटा, cos 2 थीटा. ओके. दोन्ही इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप मध्ये इज इक्वल टू हा b जसाच्या तसाच साइन 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos 2 थीटा. ओके. पुन्हा 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह, 2 थीटाचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. ठीक आहे ना? बरोबर आहे. म्हणजे ओनली थीटा नाहीये, 2 थीटाचा आपल्याला घ्यावा लागेल समजा. आणि 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल?
ओनली 2. ओके, पहिले साईनचा फॉर्म्युला कॉस, मग 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2, आणि नेक्स्ट स्टेप मध्ये आन्सर काय मिळेल पहा, टॉइस बी इंटू कॉस 2 थीटा, आणि ही व्हॅल्यू झाली आहे dx बाय d थीटा. ओके, याला आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊ शकतो. हा, आता इकडे पहा काय होईल, इज इक्वल टू, हा ए जसाच्या तसाच कॉस 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थीटा. ओके, त्याच्यानंतर 2 थीटाचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह 2, आणि याला व्यवस्थित जर आपण केलं तर मायनस टॉइस ए बरोबर आहे इंटू साइन 2 थीटा. ओके, ही व्हॅल्यू झाली आहे dy बाय d थीटा. ओके, आणि याला देऊ आपण इक्वेशन सेकंड. आता काय करत असतो आपण, दोन इक्वेशन, तो फॉर्म्युला dy बाय dx चा. ओके, हे बघा फॉर्म्युला dy बाय dx. आता dy साठी कोणता फॉर्म्युला लिहू, dy साठी आपण dy बाय d थीटा, dy बाय d थीटा म्हणजे सेकंड इक्वेशनची लेफ्ट साइड, डिवायडेड बाय dx साठी dx बाय d थीटा. ओके, व्हॅल्यू इथे पुट करतो मी, पहा इज इक्वल टू सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू मायनस टॉइस ए इंटू साइन 2 थीटा, आणि डिवायडेड बाय फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू टॉइस बी इंटू कॉस 2 थीटा. काय कॅन्सल होईल सांगा मला, 2 आणि 2 कॅन्सल. ओके, 2 आणि 2 कॅन्सल म्हणजे मायनस ए इंटू साइन 2 थीटा आणि अपॉन मध्ये बी इंटू कॉस 2 थीटा. आपण घाईघाईमध्ये काय करू शकतो, टॅन थीटा टॅन 2 थीटा आपण लिहू शकतो समजा, ठीक आहे, पण व्हॅल्यू आहे का पहा बरं, नाही आहे. हे बघा इथे व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे याचा अर्थ की आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल दुसरी समजा, म्हणजे साइन थीटा जो वरती आहे त्याच्या ठिकाणी कोणती तरी व्हॅल्यू पुट करावं लागेल, अपॉन मध्ये जो कॉस थीटा त्याच्या ठिकाणी कोणती तरी व्हॅल्यू पुट करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे बघा, जो पार्ट नाही आहे हा साइन 2 थीटा नाही आहे आन्सर मध्ये, तर याचा अर्थ की साइन 2 थीटाची व्हॅल्यू पुट करावं लागेल. कॉस 2 थीटा नाही आहे समजा आन्सर मध्ये, तर कॉस 2 थीटाची व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग साइन 2 थीटाची व्हॅल्यू जर तुम्ही ऑब्झर्व केला कोणत्या तरी प्रत्येक इक्वेशनला, तर साइन 2 थीटाची व्हॅल्यू मिळते पहा, मिळते. कोणती व्हॅल्यू मिळेल, एक्स अपॉन बी, बरोबर आहे, एक्स अपॉन बी. तर आपण इथे काय करू शकतो आता, मायनस ए इंटू साइन 2 थीटाची व्हॅल्यू एक्स अपॉन बी, ही व्हॅल्यू ठेवू शकतो आपण. ठीक आहे, आणि अपॉन मध्ये बी इंटू कॉस 2 थीटाची, हे बघा कॉस 2 थीटा, कॉस 2 थीटाची व्हॅल्यू मिळेल वाय अपॉन ए. ठीक आहे, वाय अपॉन ए, वाय अपॉन ए. आता याला सॉल्व्ह करू शकतो आपण व्यवस्थित, कसं करणार पहा, सांगू शकता तुमच्या दिमागाने सांग. हा जो अपॉन मधला ए आहे, एकदम अपॉन मधला, तो सर्वात वरती जाईल. ठीक आहे, आणि जो वरचा अपॉन मधला बी आहे तो सर्वात खाली जाईल. ओके, म्हणजे मायनस ए अपॉन बी जसाच्या तसाच हा सुरुवातीचा मायनस ए अपॉन बी. ठीक आहे, आणि एक्स अपॉन वाय हा पण जसा तसाच एक्स अपॉन वाय, हा एक्स आणि वाय, फक्त जो अपॉन मधला हा जो बी आहे हा सर्वात खाली येऊन जाईल, म्हणजेच या वाय सोबत येऊन जाईल बी, आणि जो सर्वात खाली ए आहे तो वरच्या एक्स सोबत चालला जाईल इंटू ए. आणि आता काय आन्सर मिळेल पहा याचं, मायनस ए स्क्वेअर एक्स आणि अपॉन मध्ये बी स्क्वेअर वाय, ही व्हॅल्यू झाली डी वाय बाय डीएक्स. बस याप्रमाणे. ठीक आहे, जर हे आपल्याला हे समजत नसेल तर आपण याला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आपल्या लेवलवर. समजा हे बघा, इज इक्वल टू मायनस ए एक्स अपॉन बी आहे आणि अपॉन मध्ये बी इंटू वाय अपॉन ए. ठीक आहे, मायनस ए अपॉन बी हा इतका पार्ट जसाच्या तसाच लिहिला मी. ठीक आहे, मग पहिला फ्रॅक्शन कोणता आहे पहा, एक्स अपॉन बी, एक्स अपॉन बी, तर हा लिहायचा एक्स अपॉन बी. ठीक आहे, आणि अपॉन मध्ये कोणता पार्ट आहे, अपॉन मध्ये वाय अपॉन ए. मग अपॉन मध्ये याचा अर्थ की डिवायडेड बाय, मग या अपॉनचा आपण काय करू, मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट, म्हणजे इनटू
ठीक आहे. आणि जो y अपॉन a आहे तो होऊन जाईल a अपॉन y. म्हणजे खालचा जो फ्रॅक्शन असतो डिव्हिजनच्या नंतरचा तो रेसिप्रोकल मध्ये घेतला जातो समजा. आणि मग नंतर -a² अपॉन b²y. ओके, लक्षात ठेवायचं हा प्रश्न. काय म्हटलं? हा, व्हॅल्यू काय काढायची आहे? हा dx वरती पाहिजे वाटते आहे ना. ओके, dx वरती पाहिजे आणि dy खाली पाहिजे. आणि आपण काय काढलं? dy वरती. ठीक आहे. ओके, म्हणजे इन्व्हर्ट इंटू करावं लागेल. आलं लक्षामध्ये? हे बघा क्वेश्चन मध्ये काय dx बाय dy आहे. dx वरती पाहिजे, dy खाली पाहिजे समजा. ठीक आहे. आणि आपण dy वरती काढलाय समजा. तर इथे काय करावं लागेल? बाय इन्व्हर्ट इंटू. म्हणजे आन्सर मिळेल dx वरती अपॉन dy मायनस साइन जसं तसंच b²y अपॉन a²x आहे. असंच आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चनला वाचा. कठीण झाला प्रश्न. आता कठीण म्हणजे नवीन आहे समजा तो आपल्यासाठी. नाही माहित राहत काय करावं लागते समजा याच्यामध्ये. विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो? विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू थीटा है ना, विथ रिस्पेक्ट टू टी असा विचार करत होतो आपण. पण आता तुम्हाला दोन फंक्शन दिलेलं आहे. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. पहिला फंक्शन म्हणजे कोणता? एक्स साइन एक्स. पहा त्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा कोणाचा आहे? एक्स साइन एक्सचा. पण दुसऱ्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू घेऊन. आहे काहीतरी नवीन आहे आता. आतापर्यंत असा प्रश्न नाही झाला आपला वाला समजा, है ना. बरोबर समजून घ्या. पहा, फर्स्ट फंक्शन एक्स साइन एक्स याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे एक्स साइन एक्सचा. ठीक आहे. पण विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय घ्यायचं आहे? सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. ठीक आहे. आता समजा आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो तर लिहितो कसं? विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय dx. याला काय म्हणतात? विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचं असेल तर d थीटा असं लिहित असतो आपण. बरोबर आहे. आणि आता या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. टॅन एक्स म्हणजे मग काय लिहिणार आपण? समजा थोड्या वेळासाठी d टॅन एक्स. एकदम स्टार्टिंग आहे, थोडं समजून घ्या. एकदाच क्लिअर झालं समजा मग आपण कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण. d टॅन एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. आणि आता डेरिव्हेटिव्ह काढायचा कोणाचा आहे? एक्स साइन एक्स म्हणजे ऑफ एक्स साइन एक्स. येईल असं याप्रमाणे. ठीक आहे. d टॅन एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स. ओके. आता इथे करायचं काय पहा. हा जो वरचा फंक्शन आहे एक्स साइन एक्स त्याला आपल्याला u नाव द्यायचं. काय नाव द्यायचं आहे? u. ठीक आहे. म्हणजे मी इथे विचार केला समजा की लेट u इज इक्वल टू एक्स साइन एक्स. म्हणजे फर्स्ट फंक्शन एक्स साइन एक्स ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि दुसरा फंक्शन जो आहे टॅन एक्स त्याला v नाव द्यायचं. v नाव द्यायचं. ठीक आहे. म्हणजे अँड v इज इक्वल टू टॅन एक्स. आता जर मी व्हॅल्यू पुट केली तर पहा बरं. d टॅन एक्स म्हणजेच काय होईल? ओके, v. बरोबर आहे. टॅन एक्स म्हणजे काय होईल? v. आणि एक्स इंटू साइन एक्स म्हणजे काय होईल? u. म्हणजे आता पहा बरं काय काढायचं आपल्याला. आपल्याला हे आन्सर फाइंड करायचं आहे. du बाय dv. ओके, du बाय dv हे आन्सर आपल्याला काढायचं आहे. ओके. आणि अगोदरच्या आपण प्रश्नामध्ये काय केलं आहे? dx बाय dy कसा काढला आपण? dx बाय dt. ठीक आहे. सॉरी, इथे y इथे x. तर dy बाय
dt, समजा एक t हा पॅरामीटर असेल, ठीक आहे, आणि खाली काय घेतलं आपण dy बाय dt. म्हणजे सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने काय केलं होतं आपण डिवाइड केलं होतं मागच्या प्रश्नामध्ये, ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये काय करावं लागेल पहा, या प्रश्नामध्ये इथे आपल्याला दोन इक्वेशन काढायचे. कोणकोणते पहा दोन इक्वेशन. du साठी आपण काय काढणार पहा, du साठी आपण काढणार du साठी समजा, ठीक आहे, du साठी राईट साइडला पहा पॅरामीटर आता इथे कोणता आहे x. पहा पहिल्या इक्वेशन मध्ये u चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, पण विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल x घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पहिल्या इक्वेशन मधून आन्सर काय मिळेल du बाय dx असा आन्सर मिळेल पहिल्या इक्वेशन मधून. u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, u चा काढायचा म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काहीतरी ते घ्यावं लागेल ना. मग काय घ्यावं लागेल, राईट साइडला पहा व्हेरिएबल कोणता x, तर du बाय dx ची व्हॅल्यू मिळेल इक्वेशन फर्स्ट, अशी व्हॅल्यू मिळेल आपल्याला, ठीक आहे. सेकंड इक्वेशन मध्ये पहा v चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, v चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मग v चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला dv बाय पहा पॅरामीटर कोणता आहे x, आणि याला देऊ आपण इक्वेशन सेकंड. असे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. ओके, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आणि आता आपल्याला हे मेन आन्सर काढायचं. काय काढायचं पहा du बाय dv, या दोघांचं काय करून टाकू आपण डिव्हिजन करून टाकू. इक्वेशन फर्स्टला ओके du बाय dx याला कशाने डिवाइड करून टाकू आपण dv बाय dx ने. मग dx आणि dx कट होऊन जाईल, आन्सर मिळेल du बाय dv असं आन्सर मिळेल समजा. ओके, येत आहे लक्षामध्ये, ठीक आहे. काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत, पहिल्या फंक्शनला आपण काय नाव देणार u, ओके, दुसऱ्या फंक्शनला v, जो विथ रिस्पेक्ट टू आहे समजा त्याला आपण v नाव देणार. आता पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा आहे मात्र, कारण की फक्त पहिल्या फंक्शनचा विचार करा, u इज इक्वल टू पॅरामीटर x आहे, ठीक आहे, आणि दुसऱ्याही फंक्शनचा विचार करा, पॅरामीटर काय आहे त्याच्यामध्ये x. तर दोघांसाठी विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल आपल्याला आता x, ठीक आहे. आणि आपल्याला फायनल आन्सर काय काढायचा आहे du बाय dv, बरोबर आहे ना, du बाय dv, कारण की v हा म्हणजे विथ रिस्पेक्ट टू tan x हा खाली असला पाहिजे समजा. म्हणजे जे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळेल, सपोज फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, तर आपण यांचं डिव्हिजन करताना काय करू की फर्स्ट इक्वेशनला सेकंड इक्वेशनने काय करून टाकू आपण डिवाइड. मागच्या एक्सरसाइज मध्ये काय केलं होतं, मागच्या क्वेश्चन मध्ये आपण सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड केलं होतं समजा. आपण इथे काय करायचं आहे, फर्स्ट इक्वेशनला सेकंड इक्वेशनने डिवाइड, कारण की u वरती पाहिजे आपल्याला, हा u वरती पाहिजे. मागच्या याच्यामध्ये काय होतं, पहिले इक्वेशन x, दुसरे इक्वेशन y, आणि y मग नंतर वरती यायचा, म्हणून आपण सेकंड इक्वेशन काय घेत होतो आपण वरती घेत होतो समजा. ओके, ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करूया. पहा याच्यावर थेरम आहे बरं. हा कोणता आपण घेऊया, टेकिंग u इज इक्वल टू x साइन x. हा सांगा मला डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ u, ओके, इज इक्वल टू d बाय dx ऑफ x इंटू साइन x. कोणता फॉर्म्युला u इंटू v चा फॉर्म्युला मल्टिप्लिकेशनचा, ठीक आहे. हा x जसाच्या तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x प्लस साइन x, बरोबर आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू x इंटू साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस हा साइन x जसाच्या तसाच x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, म्हणजे नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल मग x इंटू cos x आणि प्लस साइन x, आणि ही व्हॅल्यू झाली आहे du बाय dx. इक्वेशन याला नाव देऊ आपण फर्स्ट, ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन घेणार आपण, टेकिंग कोणतं इक्वेशन आहे पहा, v इज इक्वल टू tan x, v इज इक्वल टू tan x, ठीक आहे. गिवन याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे d बाय dx ऑफ v, ठीक आहे. राईट साइडला पहा x आहे, म्हणून पॅरामीटर x राहणार आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू d बाय dx ऑफ tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x,
सेक्स स्क्वेअर एक्स. ओके, अजून पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल का याच्यामध्ये? नाही, कारण की फक्त एक्स आहे, इथे सुद्धा एक्स आहे. ओके, ही व्हॅल्यू झाली आहे डीव्ही बाय डीएक्स, इक्वेशन सेकंड. ओके, आणि आता काय करायचं आपल्याला? डीयू अपॉन डीव्ही ची व्हॅल्यू काढायची. डीयू अपॉन डीव्ही. ठीक आहे, आता आपण इथे तो फॉर्म्युला घेणार. आपण हे बघा, डीयू अपॉन डीव्ही. मग हा फॉर्म्युला बनणार कसा की डीयू साठी काय लिहिणार आपण? डीयू अपॉन डीएक्स. डीयू अपॉन डीएक्स म्हणजे यू हा वरती आला पाहिजे, म्हणजे फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू, आणि डिवायडेड बाय डीव्ही अपॉन डीएक्स. मग डीयू अपॉन डीएक्स पॉवर काय काढलं आपण? एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स, आणि अपॉन मध्ये डीव्ही अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू काय काढली पहा? सेक्स स्क्वेअर एक्स. बस, क्वेश्चन खतम. काही नाही करायचं, अजून काही होऊ शकणार नाही याच्यामध्ये. सिंपल. आता पहा, फर्स्ट फंक्शन कोणता आहे आणि सेकंड कोणता आहे? यू कोणासाठी घेणार आणि व्ही कोणासाठी घेणार? विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे? लॉग ऑफ 3 टू द बेस एक्स. ओके, म्हणजे आपण फर्स्ट फंक्शन काय घेणार आहोत? लेट. लेट u is equal to 3 raised to power x. ओके, फर्स्ट फंक्शन. अँड सेकंड फंक्शन म्हणजेच v is equal to काय घेणार आपण? लॉग ऑफ 3 टू द बेस x. ओके, सांगा काय करू? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण? एक्स. ओके, मी यामध्ये थोडे एक स्टेप जास्त लिहितो, म्हणजे पहा तुमच्या लक्षात येईल मग नंतर. v इज इक्वल टू, मी तुम्हाला लॉगरिदम जेव्हा शिकवला सुरुवातीला, लक्षात नसेल मला माहित आहे, चेंज द बेस लॉ म्हणून असं शिकवलेलं आहे, किंवा तुम्ही सर्च करून घ्या, चेंज द बेस लॉ. त्याला कसं लिहिलं जाते पहा, लॉग 3x ला असं लिहिलं जाते, लॉग 3 अपॉन लॉग एक्स. दोघांचा पण लॉग, पण ज्याचा लॉग काढत आहोत 3 त्याला पण लॉग घ्यावा लागेल, आणि जो बेस आहे त्याला पण. आणि आता जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर आता कोणता फॉर्म्युला घेणार आपण? यू अपॉन व्ही चा. म्हणून आधी आपल्याला हे या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. म्हणजे आता यू अपॉन व्ही चा आपण तिथे फॉर्म्युला घेऊ शकतो डेरिव्हेटिव्हचा. ठीक आहे, आणि फर्स्ट इक्वेशन तर हे आहेच. ओके, तर यातलं मी हे फर्स्ट इक्वेशन घेतो पहा. टेकिंग u इज इक्वल टू 3 रेज टू पॉवर x, याचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ u इज इक्वल टू d बाय dx ऑफ 3 रेज टू पॉवर x. कोणता फॉर्म्युला लागेल? a रेज टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे लक्षामध्ये, की 3 रेज टू पॉवर x च लिहावं लागेल, आणि इंटू लॉग 3 असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू झाली आहे du अपॉन dx, इक्वेशन फर्स्ट. काय नाही करू शकणार याच्यामध्ये आपण. ठीक आहे, सेकंड, टेकिंग v इज इक्वल टू लॉग 3 अपॉन लॉग x, आणि इथे आपण घेणार u अपॉन v चा फॉर्म्युला, d बाय dx ऑफ v, d बाय dx ऑफ लॉग 3 अपॉन लॉग x. काय फॉर्म्युला आता u अपॉन v चा? सांगा मला. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओके, म्हणजे लॉग x चा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर डिनॉमिनेटर पासून स्टार्ट, लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 3. ओके, त्याच्यानंतर मायनस लॉग 3
आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच लॉग एक्स याप्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये हा लॉग एक्स जसाच्या तसाच लॉग 3 चा डेरिव्हेटिव्ह 1/3 0. लॉग 3 म्हणजे कॉन्स्टंट नंबर आहे ना. लॉग 3 म्हणजे काय होईल, कॉन्स्टंट नंबर येईल. मग कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0 है ना. याचा आन्सर काय मिळेल आपल्याला 0. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. लॉग 3 म्हणजे काय झाला, कॉन्स्टंट नंबर झाला आहे ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मायनस हा लॉग 3 जसाच्या तसाच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि अपॉन मध्ये लॉग एक्सचा स्क्वेअर. आता लॉग एक्स इंटू 0 म्हणजे 0, म्हणजे आन्सर काय मिळेल मायनस लॉग 3 इंटू 1/x आणि होल डिवायडेड बाय लॉग एक्सचा स्क्वेअर. ओके. आणखी काही होऊ शकते याच्यामध्ये. 1/x सुरुवातीला घ्यावं लागेल आपल्याला. नाहीतर असं समजलं जाईल की लॉग 3 इंटू 1/x आहे, पण ते डिफरंट आहे. ठीक आहे. ओके. इक्वेशन काय झालं आहे समजा सेकंड. ही व्हॅल्यू काढली आपण dv अपॉन dx. आता घेऊ आपण फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, du अपॉन dv, मग du अपॉन dx अपॉन dv अपॉन dx. मग फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू पहा, 3 raised to power x इंटू लॉग 3, 3 raised to power x इंटू लॉग 3 आणि होल डिवायडेड बाय, हे आपण सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू काढली आहे, मायनस लॉग 3 ओके इंटू 1/x. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय लॉग एक्सचा स्क्वेअर. आता सांगा काय लिहू शकतो आपण. एकदम सर्वात जो अपॉन मध्ये असेल हा न्यूमरेटर मध्ये येऊन जाईल. ओके, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार मग 3 raised to power x इंटू लॉग 3. ओके, हा पार्ट एकदम ट्रान्सफर वरती, म्हणजे काय आन्सर मिळेल लॉग एक्सचा स्क्वेअर. लॉग एक्सचा स्क्वेअर जो सर्वात अपॉन मध्ये. ठीक आहे. आणि आता डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार सांगा मला, मायनस लॉग 3 इंटू 1/x. आता काय कॅन्सल होईल पहा याच्यामध्ये, लॉग 3 कॅन्सल. ओके, हे मायनस साइन द्यावं लागेल आपल्याला. आन्सर मिळेल 3 raised to power x इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर आणि होल डिवायडेड बाय 1/, बरोबर आहे ना. हे मायनस साइन दिलाय 1/x. अजून काय होऊ शकते 1/x ला वगैरे, x/1 त्याला वरती नेऊ शकतो ना आपण. म्हणजे याचा आन्सर अजून असं होईल पहा, हा 1/x जर आपण वरती नेला तर काय होईल मग x इंटू 3 raised to power x आणि इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू झाली आहे du/dv या प्रमाणे. ठीक आहे. म्हणजे सर्वात अपॉन मधला जो टर्म आहे तो न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर, म्हणजे हा x जो आहे अपॉन मध्ये तो सर्वात वरती याप्रमाणे.